नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो आता पार्थने डॉक्टरांना डायरेक्ट घरीच बोलावून घेतलेलं असतं. ज्या हॉस्पिटलमध्ये जीवा आणि नंदिनी जाऊन टेस्ट करून आलेले असतात त्या हॉस्पिटलचेच हे डॉक्टर असतात. आणि आता पार्थ जीवा आणि नंदिनीला सुद्धा बोलावून घेतो आणि तो आता सांगतो जीवा आणि नंदिनीला, जीवा नंदिनी तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करून आलात ना त्या हॉस्पिटलच्या या डीन आहेत. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघे सुद्धा आता त्या डॉक्टरना नमस्कार करतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुमची भेट झाली नाही आणि मानिनीला म्हणतो आई यांच्या हॉस्पिटलचं स्ट्रक्चरल डिझाईन आपण केलेलं आहे. आणि असं पार्थ सांगत असताना ते डॉक्टर म्हणतात तू केलेला आहेस पार्थ. तर तेव्हा पार्थ थोडासा हसतो आणि काव्याकडे बघत म्हणतो हां हां ते माझं पहिलं डिझाईन होतं. तेव्हा ते डॉक्टर पुढं म्हणतात तुझ्या कामाने ना मी इतकी इम्प्रेस झालेले होते आणि देशमुखांना मी म्हटलं सुद्धा होतं की नंबरात येणारा आर्किटेक्ट आहे तुमच्याकडे. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही ते जाऊ देत आता, पण ज्याच्यासाठी आपण भेटलो आहोत त्याबद्दल बोलूयात का. तर तेव्हा त्या डॉक्टर आता म्हणतात हो, पण मी आधी माझी आता ओळख करून देते. मी डॉक्टर मंजिरी शिंदे. विक्रम देशमुख आणि पार्थ यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. जेव्हा पार्थनी त्यांच्या भावाची आणि मिसेसची केस शेअर केली तेव्हा मी त्याला म्हटलं की माझ्यासाठी ही माझ्या घरचीच केस आहे आणि रिपोर्टसुद्धा असे आलेले आहेत की मला वाटलं मी पर्सनली येऊन भेटावं. आणि तुमचे आधीचे रिपोर्ट्ससुद्धा मी पाहिलेले आहेत अँड आय हॅव कम टू अ कन्क्ल्युजन तुमच्या बाबतीत मिसडायग्नोज झालेला आहे. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर मित्रांनो आता जीवा आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि बाकी सगळ्यांनासुद्धा धक्का बसतो. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे रम्या आणि विजय भेटलेले असतात. तर तेव्हा विजय आता रम्यासाठी काहीतरी स्पेशल असं कॉफी वगैरे घेऊन येतो आणि तो रम्याला देतो. तर तेव्हा रम्या रागारागातच ती बाजूला ठेवून देते. तर तेव्हा विजय तिला विचारतो काय झाले तुला आणि तू सांगू शकतेस मला, मी पार्टनर आहे तुझा. तर तेव्हा रम्या म्हणते पार्टनर. तर तेव्हा विजय म्हणतो हो तुझा होणारा लाईफ पार्टनर. यू से पार्टनर इन क्राईम. आणि हसत हसत म्हणतो अर्थात आता तू काय क्राईम करणार म्हणा. पण याला कुठं माहिती असतं की रम्याने काय काय केलेलं आहे तिच्या आयुष्यात. आणि परत थोडं थांबून तो आता म्हणतो काय झाले सांग तरी. तेव्हा रम्या म्हणते जी गोष्ट माझी असते ना ती जर का मला नाही मिळाली तर खूप चिडचिड होते माझी. ज्या गोष्टीवर माझा हक्क आहे, ज्याच्यासाठी मी मेहनत केली आहे ती मिळायलाच हवी ना मला. ती नाही मिळाली ना की मला सहनच होत नाही. तर तेव्हा विजयसुद्धा म्हणतो मलाही. आणि परत विचारतो काय झाले. तर तेव्हा रम्या तर सांगू लागते रस्तुगी नावाचे एक क्लायंट आहेत, त्यांना आज प्रेझेंटेशन द्यायचं होतं. त्याच प्रेझेंटेशनसाठी ना मी गेले 2 आठवडे रात्रंदिवस काम करते. खूप सिरियसली मेहनत केलेली आहे मी. आणि ऐनवेळी आज त्या प्रेझेंटेशन द्यायसाठी त्या रोहितला उभा केलं पार्थने. आणि कोण आहे तो रोहित, इंटेन्शन लेवलचा आहे तो. सपोज एखाद्याला जबाबदारीचं काम दिलं तर तो माणूस जबाबदार होऊ शकत नाही ना. आणि मी बाकी कशी सुद्धा असेन पण माझं क्रेडिट मला मिळायलाच हवं. जी गोष्ट माझी आहे ती मला मिळायलाच हवी, नाहीतर मी काय करेन ना तेच तेच मला सांगता येत नाही. तर तेव्हा आता विजयसुद्धा म्हणतो मीही. तर तेव्हा रम्या तर त्याच्यावर चिडते थोडी आणि म्हणते काय चाललंय तुझं मागाचपासून, माझंही मीही. तर तेव्हा विजय म्हणतो अगं तुझ्या लक्षात येत आहेत का आपण खूप बाबतीत ना सिमिलर आहोत. आणि म्हणतो चिल ना चिल, बघ आईस्क्रीम खा ना तू आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर सगळं काही नीट होईल, तू खा आईस्क्रीम असं म्हणून तिला आईस्क्रीम भरवू लागतो. तर तेव्हा रम्या चिडतेच अजून आणि म्हणते तुला काय जाते सांगायला, चिल मार आणि माझ्यावरती सोडून दे म्हणजे काय, तू काय करणार आहेस. हे बघ तू ना तुझ्या ऑफिसमध्ये बॉस आहेस, इथे नाही. त्यामुळे इथे ना तू काहीच करू शकत नाहीस. तर तेव्हा विजय म्हणतो एका विजयमधले बाकीचे विजय तुला दिसले नाहीत म्हणून बोलतेस तू. आणि म्हणतो मी काहीच नाही करू शकत असं नको म्हणू, मी काय करू शकतो ना ते उद्या कळेल तुला. तर रम्या तर त्याला घाबरूनच विचारते तू तू काय करणार आहेस, तू पार्थला हर्ट वगैरे असं म्हणून ती थोडीशी घाबरतेच. तर तेव्हा विजय काही न बोलता काही न सांगता तिला परत आईस्क्रीम भरवू लागतो आणि तिला आईस्क्रीम भरवता भरवता स्वतःच खातो. आणि मित्रांनो आता इकडे घरामध्ये जेव्हा डॉक्टरने सांगितलेलं असतं की तुमच्या बाबतीत मिसडायग्नोज झालेला आहे तर आता जीवा आणि नंदिनीला धक्का बसलेला असतो ना. आणि आता हे दोघेसुद्धा धक्क्याने उठूनच उभे राहतात. आणि जीवा विचारतो म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर डॉक्टर सांगतात हेलोपियन ट्यूबचं ब्लॉकिंग हा फॉल्स रिपोर्ट होता. आणि तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांचा हात घट्ट पकडतात. तर डॉक्टर पुढे सांगतात जसे एखाद्या मोठ्या रोगाचं निदान करतात आणि तेव्हा ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या निदानमध्ये कळतं की तो फॉल्स आला होता तसंच.
तर तेव्हा जेव्हा विचारतो नाही मग ते आधीचे रिपोर्ट्स ते काय होतं, तर तेव्हा डॉक्टर सांगतात ट्यूब ब्लॉक आहे. हे रिपोर्ट्समध्ये येण्याची अनेक कारणं असतात. त्यामधली बरीचशी कारणं किरकोळ असतात. बेसिक मेडिकेशन दिल्यानंतर सगळं काही नीट होईल. आणि असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मित्रांनो आता नंदिनीच्या डोळ्यामधून खाडकन पाणी येतं आणि ती एकदमच भावूक होते. म्हणजे मानिनी आणि काव्यासुद्धा इकडे भावूक झालेले असतात आणि नंदिनी जास्त भावूक झालेली असते आणि विचारते म्हणजे माझ्या आई होण्यात कसलीच अडचण नाही आहे, मी सहज आई होऊ शकते. तर तेव्हा डॉक्टरसुद्धा हसत हसत सांगतात अगदी सहज. तुमचं मॅरिड लाईफ जर व्यवस्थित सुरू असेल तर तुम्ही केव्हाही आई होऊ शकता. आणि आता नंदिनी मित्रांनो रडत रडत आता हसू लागते आणि जीवाला तर काय सांगूच नका. खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि तो खूप एकदम जास्त आनंदित झालेला असतो. पण त्याचा आनंद अजून बाहेर येत नसतो मित्रांनो. आणि इकडे मित्रांनो आता पार्थने तर खूप छान काम केलेलं असतं. आणि त्यानंतर मित्रांनो आता अचानकपणे जीवा तर जोरात टाळ्या वाजवू लागतो, हसू लागतो आणि त्याला काही सुचतच नसतं. इतक्या जोराने तो टाळ्या वाजवत हसत असतो अगदी डॉक्टरांच्या समोर सुद्धा. आणि तेव्हा आता मानिनी उठते आणि ती नंदिनीला थोडीशी सावरू लागते आणि म्हणते अगं नंदिनी रडायचं नाही आता हसायचं. आणि तेव्हा आता काव्यासुद्धा तिच्याजवळ येते आणि म्हणते अगं रडतेस कशासाठी ताई, आणि फायनली देवाने ऐकलंय तुझं, आता हस जराशी. तर तेव्हा जीवा तर खूप हसत असतो, खूप एक्साइट झालेला असतो आणि डॉक्टर म्हणतो एक्झॅक्टली तुम्ही ना अगदी देवासारख्या देवासारख्या आलात. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो जेव्हा नंदिनी प्रेग्नंट होईल ना आणि तेव्हापासून ना शेवटपर्यंत मी तुमच्याकडेच आणेन, तुमच्याकडेच आणेन. आणि नंदिनीला म्हणतो प्रॉमिस प्रॉमिस करून टाकलं. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात मोस्ट वेलकम आणि नंदिनीला म्हणतात नंदिनी आता अजिबात काळजी करायची नाही असं ते सांगतात आणि म्हणतात चला आता मी निघते. आणि तेव्हा मानिनी आता डॉक्टरना सोडायसाठी बाहेर जाते. आणि त्यानंतर आता डॉक्टर गेल्या गेल्या जीवा तर अरे बडे भैया असं म्हणून जाऊन पार्थला मिठीच मारतो. तर पार्थ विचारतो आता खुश ना, तर तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे काय, अरे सॉलिड खुश. तर तेव्हा इकडे काव्या सुद्धा नंदिनीला मिठी मारते आणि इतक्यातच आता मानिनी साखर घेऊन येते आणि म्हणते चला चला आज गोड खायचं आहे, थोडंसंच गोड साखर देते असं म्हणून नंदिनीला लगेच साखर देते. काव्याला देते, जीवाला देते आणि पार्थला सुद्धा देते. आणि लगेचच डोळे बंद करून म्हणते देवा माझ्या दोन्ही सुद्धा सुनांची डिलिव्हरी व्यवस्थित होऊ देत रे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं थांब आत्ताशी सगळं क्लिअर झालंय, अजून प्रेग्नंट झालेली नाहीये. आणि म्हणतो जरा धीर धरवत नाही म्हातारीला. असं म्हटल्यानंतर मानी त्याला एक फटका मारते आणि म्हणते तुला घाई नाहीये का रे मेल्या, आणि बघ कसा खुश आहेस एकदम. आणि त्यानंतर नंदिनीला आपल्या जवळ घेते आणि म्हणते अगं ये का इकडे, आता रडू नकोस हा. पण मित्रांनो इकडे आता काव्य तर अजून नाराजच असते आणि ती मनातल्या मनात आता म्हणते आई आमच्या दोघींच्या प्रेग्नन्सी एकत्र बघतायत, पण माझ्यामध्ये हिंमत काय येत नाहीये खरं काय ते सांगायची. तर मित्रांनो आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ आणि काव्या तयार झालेले असतात. तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो काल रात्री जीवा आणि नंदिनी खूप दिवसानंतर शांत झोपले असतील. आणि इतक्यातच त्याचा फोन वाजतो आणि तेव्हा रोहितचा फोन आलेला असतो त्याला. आणि तेव्हा बोल रोहित असं म्हटल्या म्हटल्या रोहित काहीतरी सांगतो आणि इकडे पार्थला तर धक्काच बसतो आणि तो काय असं म्हणतो आणि म्हणतो कालपर्यंत तर त्यांना आपल्यासोबत डील करायचं होतं आणि आज असं म्हणतायत. आणि विचारतो कोणाला गेलंय डील, माहिती नाही, शोधा मग आणि मला कळवा लगेच. असं तो रागारागात बोलत असताना आता काव्या तर धक्क्यानेच उठते आणि त्याच्याजवळ येते आणि तो काव्या विचारते अहो देशमुख काय काय झाले काय. तर तेव्हा पार्थ म्हणतो असं कसं होऊ शकतं, काल तरी रस्तोगींना प्रेझेंटेशन दिले आणि जे डाऊट्स होतं ते क्लिअर केलेले आहेत आणि आज असं. आणि म्हणतो रम्याने चांगलं प्रेझेंटेशन बनवलेलं होतं, रोहितने प्रेझेंटेशन चांगलं सादर केलं होतं आणि मी स्वतः तिथे होतो, पण तरीही असं तो म्हणत असतो. तर तेव्हा काव्य त्याला पाणी देत असते आणि म्हणते एक मिनिट, प्रेझेंटेशन रम्याने बनवलं होतं मग तिने का नाही दिलं. तर तेव्हा पार्थ म्हणतो मी सांगितलं होतं. तर काव्य विचारते अहो पण का, आय मीन रम्या चांगलं प्रेझेंटेशन देते असं बाबांच्याकडून ऐकलंय मी. तर तेव्हा पार्थ म्हणतो आहेत माझी काहीतरी कारणं, तुम्ही अभ्यास करा. तर तेव्हा काव्य म्हणते अभ्यासाचं मी बघेन, तुम्ही पाणी प्या ना. तर तेव्हा पार्थ तिचं काही ऐकून घेत नाही आणि परत तो फोन घेतो आणि आरतीला फोन लावतो आणि रागारागातच बोलत असतो ते कळले मला म्हणूनच फोन केलाय मी, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला न मिळता कोणाला मिळालंय ते सांगा मला. आणि एकदम रागारागात चिडत खाली बसून म्हणतो काय फालतूपणा आहे हा, एवढं चांगलं प्रेझेंटेशन दिलंय,
नाही यांना खरं असं म्हणून तो चिडत असतो. तर तेव्हा काव्या त्याच्या शेजारी बसते आणि एकदमच मित्रांनो त्याचा हात घेते आणि आपल्या पोटावरती ठेवते आणि म्हणते 10, 9, 8, 7 आणि तेव्हा असं ती उलट्याकडे मोजत असते. तर पार्थने आपले डोळेच बंद केलेले असतात आणि तो एकदम शांत 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 होत असतो. आणि एकदम आता 1 म्हटल्यानंतर काव्या विचारते, झाला का शांत? तर तेव्हा पार्थ एकदम शांत झालेला असतो आणि म्हणतो, काय चमत्कार आहे हा काव्या? म्हणजे आपलं बाळ अजून वॉमी झालेलं नाहीये, त्याच्या हालचाली जाणवण्याचा प्रश्नच नाही. तरीसुद्धा पोटावरती हात ठेवल्यावर ना मला काहीतरी वाईब जाणवली आणि मला असं का वाटलं की आपलं बाळ माझी चिडचिड ऐकत असेल आणि म्हणत असेल की ती चिडकाय माझा बाबा. तर तेव्हा काव्या म्हणते, हो का? असं म्हणून त्याला एक फटका मारते आणि विचारते, मग कशाला एवढी चिडचिड करायची? तर पार्थ आता हसत असतो आणि म्हणतो, नाही करणार आता. आणि बघा काव्या, तुम्हाला वाटलं होतं बाळ आले त्यामुळे आपल्यामधले वाद वाढलेत, पण नाही. माझ्यात आपल्या बाळानेच शांतता आणली. तुम्हाला सांगतो आपलं बाळ आहे ना आपल्याला कंप्लीट बदलून टाकणार आहे आणि तुमच्यामधले बदल दिसायला सुरुवात पण झाली आहे. आणि म्हणतो, चला ब्रेकफास्ट करूयात चला. तर तेव्हा काव्या म्हणते, हो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. तर पार्थ म्हणतो, हो लवकर या, असं म्हणून तो आता बाहेर जातो. तर पार्थ बाहेर गेल्या गेल्या काव्या स्वतःला म्हणते, बास आता हे खूप झाले. बाळ आणि प्रेग्नन्सी हे सतत बोलण्यात येते, ते काही नाही. आता लवकरात लवकर माझा निर्णय सगळ्यांना सांगायलाच हवा. आणि विचार करते आणि म्हणते, कधी सांगू? आजच सांगून टाकू का? पण कसं सांगू? आणि म्हणते, मी आधी डॉक्टरांशी बोलू का? आणि तेव्हाच आता इकडे जोराचा वारा सुटतो आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे बाहेर जीवा आणि नंदिनी आलेले असतात. आणि तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, मी काय म्हणते, आज ना मला त्या विठ्ठलाच्या देवळापाशीच सोडा, मला दर्शन घ्यायचं आहे ना म्हणून. आणि त्या दिवशी राहून गेलं. तर तेव्हा जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, आपण एक काम करू, मी तुला विठ्ठलाच्या देवळापाशी सोडतो, तुझं होईपर्यंत थांबतो, तुझं झालं की तुला घेऊन परत येतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो कशाला? नाही म्हणजे मला तिथून पुढे ना सिद्धिविनायकाच्या देवळापर्यंत चालत जायचं आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं काय काय बोलतेस काय तू? अगं खूप लांब आहे सिद्धिविनायकाचं मंदिर. तर तेव्हा नंदिनी म्हणते, असू देत, श्रद्धेला अंतर वगैरे काही कळत नाही. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं पण असं का करतेस? आता सगळं ऑल क्लिअर आहे का नाही? आणि डॉक्टर आपल्याला काय म्हणाले सांग बरं? आता आपल्याला बाळ कधीही होऊ शकतं म्हणून. आणि लग्नानंतर आपण आपल्यामधला एकही स्पेशल मोमेंट मिस केलेला नाही आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तसं नाही, पण गरज सरो आणि वैद्य मरो असा स्वभाव नाही आहे माझा. नाही म्हणजे असं देवळात ना डोकं टेकून असा जर फायदा आपल्याला झाला असेल तर मग आपण थँक्यू म्हणायला देवळात जायला नको का? आणि सिम्पल आहे, जोपर्यंत गुड न्यूज आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मला हे थांबवायचं नाही आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, ओके बायको, जिथे तू तिथे मी. तर तेव्हा नंदिनी विचारते, म्हणजे? तर तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे हेच की मीही तुझ्यासोबत येणार आणि ते सुद्धा चालत. जिथे जिथे तू जाशील ना तिथे तिथे मी सुद्धा डोकं टेकेन. तर तेव्हा नंदिनीच्या हातामधला रुमाल एकदम खाली पडतो आणि नंदिनी ज्यावेळेस रुमाल घ्यायला जाते तर तेव्हा तिचं लक्ष जीवाच्या पायाकडे जातं आणि ती एकदमच धक्क्याने विचारते, अहो जीवा, शूज कुठे आहेत तुमचे? तर तेव्हा जीवा विचारतो, तुझी चप्पल कुठे आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, माझे घरी आहेत. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक्झॅक्टली त्याच्याच बाजूला माझे शूज आहेत. आणि तेही म्हणतायत की जिथे जिथे तुझे चप्पल तिथे तिथे माझे शूज आणि त्यांना जरा आता आराम. तर तेव्हा नंदिनी म्हणते, वेडेच आहात तुम्ही आणि हे सगळं करण्याची काय गरज आहे? तर तेव्हा जीवा म्हणतो, काय गरज आहे म्हणजे? अगं माझ्या होणाऱ्या बाळाची आई म्हणजे माझ्या बाळासाठी, म्हणजे त्याला दुसऱ्या जगातून या जगात आणण्यासाठी इतके प्रयत्न करू शकते, तर मग त्याचा बाप का नाही करू शकत? असं म्हणून तो छान असा गॉगल वगैरे घालतो. तर तेव्हा नंदिनी त्याची नजरच काढते आणि जेव्हा आता हात पुढे करतो तर तेव्हा नंदिनी त्याच्या हातात हात देते आणि आता दोघे सुद्धा मंदिराच्या दिशेने चालू लागतात. तर इकडे आता पार्थ डायनिंग टेबलवरती येऊन बसलेला असतो आणि मिथुन काका त्याच्या शेजारी असतो. आणि तेव्हा मानिनी आता तिथे येते आणि मिथुन काकाला विचारते, काय मग कोड वगैरे सोडवून झालं का नाही? आणि इतक्यातच आता रम्या तिथं येते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, तुला न्यूज कळाली का? तर तेव्हा मानिनी विचारते, अरे कसली न्यूज? तर तेव्हा पार्थ सांगतो, ते प्रकाश रस्तोगींचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार होतं, ते दुसऱ्या कोणाला तरी मिळालं. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, मला त्यातलं काही कळत नाही, पण नेमकं कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते काही कळलं का? तर तेव्हा रम्या आणि पार्थ दोघेसुद्धा एकाच वेळेला नाही असं म्हणतात. तर मानिनी म्हणते, ठीक आहे, एवढं काय? तुम्हीच नेहमी सांगताना की बिझनेसमध्ये गोष्टी वर खाली होत असतात. आणि इतक्यातच मित्रांनो तर विजय तिथं येतो आणि म्हणतो, बरोबर बोललात तुम्ही मामी. आणि रम्याला सुद्धा म्हणतो, गुड मॉर्निंग.
तर तेव्हा त्याला बघितल्यानंतर रम्याला सुद्धा आश्चर्यच वाटतं आणि ती विचारते, इतक्या सकाळी सकाळी तू इथे? तर तेव्हा विजय म्हणतो, हां, आनंदाची बातमी द्यायला आलेलो आहे. तर तेव्हा आता वसूसुद्धा त्याच्यासोबतच असते आणि मानिनीला विचारते, मानिनी, नाश्त्याला काही गोड केलेस का? अगं, अभिनंदन करायला हवं यांचं, अशी बातमी आणली आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, गोड करायला कशाला हवं आहे, मी गोड घेऊन आलो आहे. आणि त्याने लाडू वगैरे आणलेले असतात सोबत आणि तो सांगतो, शुद्ध तुपातले मोतीचूर लाडू. आणि रम्याला म्हणतो, सगळ्यात पहिला लाडू तूच खायला पाहिजेस. असं म्हणून तो आता सगळ्यांच्या समोर रम्याला लाडूसुद्धा भरवतो. तर मानिनी म्हणते, अहो पण काय बातमी काय आहे ते तरी सांगा. तर तेव्हा विजय म्हणतो, सांगतो ना. आणि पार्थ आणि रम्याला म्हणतो, रेडी का? आणि म्हणतो, प्रकाश रस्तोगी यांच्या कॉलनीचं कॉन्ट्रॅक्ट विजय आर्किटेक्ट्सला मिळाले. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर पार्थला तर खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे रम्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि आता रम्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आदल्या रात्रीच आता विजय तिला म्हणत असतो, मी काहीच करू नाही शकत असं नको म्हणूस, मी काय करू शकतो ना ते उद्या कळेल तुला. आणि आता ते सगळं आठवत असताना आता इकडे मात्र सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात आणि विजय विचारतो, काय झालं, चेहरे का पडलेत सगळ्यांचे? आणि पार्थला म्हणतो, अरे कॉन्ट्रॅक्ट घरी आलं ना. तर वसू म्हणते, म्हणजे तिला काही माहिती नसतं आणि ती म्हणते, अगदी बरोबर बोललात, पण कमाल केलीत ना विजय तुम्ही. बरं मला सांगा, हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवलंत कसं? असं ती विचारत असते. तर तेव्हा रम्या जी असते ती वसूला थांबवते, म्हणते, अगं आई काय हे? तर तेव्हा वसू म्हणते, अगं काय म्हणजे, अगं मी विचारते ना काहीतरी. आणि परत विजयला म्हणते, सांगा तुम्ही. तर तेव्हा विजय म्हणतो, अहो ते सगळं नंतर हो. आणि पार्थला म्हणतो, अरे तू लाडू तू वाटतोयस का मी वाटू? आणि परत म्हणतो, ॲक्च्युली मीच वाटतो, आनंद वाटल्याने वाढतो नाही का? असं तो रम्याचंच वाक्य बोलतो. तर तेव्हा पार्थ आता लगेचच रम्याकडे बघतो आणि त्यानंतर आता विजय जो असतो तो सगळ्यांना आता लाडू देऊ लागतो आणि पार्थच्या हातात न देता त्याच्या डिशमध्ये ठेवतो आणि बाकी सगळ्यांना देत असतो. इतक्यातच मित्रांनो तिकडून आता विक्रम येतो आणि तो तर एकदम जास्त रागात असतो. तर तेव्हा विजय त्याला बघितल्यानंतर म्हणतो, प्रेझेंट सरप्राईज आणि परफेक्ट टायमिंग, वा वा वा, असं म्हणून तो लाडू घेतो आणि विक्रमकडे जात म्हणतो, आत्ताच मी विजयचा विजय सेलिब्रेट करत होतो, घ्या घ्या तुम्ही पण तोंड गोड करा, असं म्हणून त्यांना लाडू भरवत असतो. तर तेव्हा विक्रम चक्क रागात त्याचा हातच बाजूला करतो आणि म्हणतो, तुझ्या या अचिव्हमेंटसाठी तुझं खूप खूप अभिनंदन, पण या घरामध्ये काय सेलिब्रेट होईल हे मी ठरवतो आणि मी अजूनही आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, राईट राईट, युअर राईट. आणि म्हणतो, बरोबर आहे, माझं सेलिब्रेशन तुमच्या घरी कशाला? आणि म्हणतो, तुम्ही सगळेजण माझ्या घरी या, तिथे आपण विजयचा विजय सेलिब्रेशन करू. आणि म्हणतो, आय शॅल टेक अ लीव्ह. आणि असं म्हणून ते लाडू मानिनीच्या हातात देतो आणि तो हे लाडू सगळ्यांना द्या. आणि पार्थला म्हणतो, अरे बडी, नथिंग पर्सनल, जस्ट बिझनेस, असं सांगून तो आता मुद्दामून विक्रम समोर जाऊन थांबतो आणि त्याला थोडीशी खुन्नस देतो आणि त्यानंतर त्याचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जातो. तर आता विक्रम पुढे आल्यानंतर वसू लगेचच त्याला विचारते, विक्रम कसा बोललास तू विजयशी? तर तेव्हा विक्रम आता तिच्यावरतीच ओरडू लागतो, म्हणतो, कसं बोललो सांग? चांगला सभ्य भाषेतच बोललो की. अगं त्याने आपल्या कंपनीला मिळणारं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलं. तुझी काय अपेक्षा होती? टाळ्या वाजवायला हव्या होत्या त्याच्यासाठी, का त्याने आणलेले लाडू खायला हवे होते? काय करायला हवं होतं? आणि पार्थला म्हणतो, आणि तुझं काय रे, तुझं लक्ष कुठं होतं? आणि कसं झालं कसं हे? आणि विचारतो, कोणी दिलं होतं प्रेझेंटेशन? तर तेव्हा पार्थ म्हणतो, रोहितने दिलं होतं. तर तेव्हा विक्रम ओरडतो आणि म्हणतो, रोहित, त्याला काही अनुभव आहे का? मुळात प्रेझेंटेशन तयार कोणी केलं होतं? तर तेव्हा पार्थ सांगतो, रम्याने. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे मग तिने का नाही दिलं प्रेझेंटेशन? आणि असं तो विचारत असताना आता पार्थ मात्र शांतच होतो. तर तेव्हा रम्या म्हणते, मामा सॉरी, माझं थोडंसं पर्सनल काम होतं. तर तेव्हा पार्थ रम्याला म्हणतो, उगीच सर्वासर्व करू नकोस रम्या. आणि म्हणतो, माझाच कॉल होता तो, मी सांगितलं होतं रम्याला की प्रेझेंटेशन देऊ नकोस म्हणून. तर तेव्हा आता विक्रम आता त्याच्यावरती ओरडणारच असतो. तर मानेने त्याला थोडंसं थांबवते आणि म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही आत्ताच आलायत ना, आधी फ्रेश व्हा. आणि पार्थला म्हणते, तुला निघायचं असेल ना, उशीर होत असेल, तू खाऊन घे बरं. आणि विक्रमला विचारते, अहो तुम्ही पण खाताय का? तर तेव्हा विक्रम तर रागारागानेच आता आतमध्ये निघून जातो. आणि त्यानंतर मित्रांनो आता पार्थ रम्याकडे रागारागाने बघतो आणि तिथून काही न खाता तसाच निघून जातो. तर मानेनी त्याला म्हणत असते, अरे काहीतरी खाऊन जा, पण पार्थ आता तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मिथुन काकासुद्धा काही न खाता निघून जातो. तर तेव्हा वसू विचारते, अरे हे काय झालं, ही सगळेजण मला बघत बघत असं का निघून गेले? तर तेव्हा रम्या म्हणते, अगं तुला वेट लागले का गं? अगं ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळणार होतं, ते बळकावले त्या विजयने. तू काय नाचत नाचत घेऊन आलीस त्याला इथे?
तर तेव्हा वसू म्हणते, चल रूममध्ये चल, मी सगळं काही सांगते तुला. आणि मित्रांनो, यांचं असं बोलणं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता काव्या नंदिनीला सांगत असते, IASची परीक्षा पास होताना मला आई म्हणून फेल व्हायचं नाहीये ताई, असं म्हणून ती रागारागात सांगून तिथून एकदम गडबडीने चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणत असते, काव्या काव्या अगं जपून. तर तेव्हा काव्या तर एकदम गडबडीने एकदम रागारागात पायऱ्या उतरत असते आणि तेव्हा तिची एक पायरी सुटते आणि तिचा तोल जातो आणि तेव्हा आता काव्या लगेचच पडत असताना समोर एक हात धरते आणि स्वतःला सावरते आणि दुसरा हात ती आपल्या पोटाला लावते. तर तेव्हा आता नंदिनी तिच्याजवळ येते आणि तिला विचारते, काव्या पडताना सगळ्यात आधी हात तुझा पोटाकडे का गेला? आणि म्हणते, बघ आई होण्यासाठी फार काही तयारी करावी नाही लागत, तुझ्या बाळनेच बघ तुला उत्तर दिलेलं आहे. आणि तेव्हाच आता रम्या ते सगळं काही वरून ऐकत असते आणि म्हणते, उत्तर तर मी देणारच आहे काव्याला, कायमचं. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.